थँक्यू थँक्यू वानखेडेजी. तुम्हाला सर्वांना ऐकू येत आहे ना नीट मी काय बोलतोय ते? येस सर. Yes, sir. Then welcome. See, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जो होता, सो आय विल गिव्ह यू अ ब्रीफ. आता ह्याचं ड्युरेशन किती राहील? अर्धा तास ना? सर 1 तास आहे पूर्ण आपल्याजवळ. 1 तास आहे. 11 वाजून 12 पर्यंत. नाही, ह्याच्यामध्ये ती लिमिट असते म्हणून मी म्हटलं. नाही, 1 तास. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दिस. तर आपला जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, दिस ऍक्ट एक सेंट्रल ऍक्ट आहे आणि हा ऍक्ट 1948 मध्ये 1947च्या सुमारास जेव्हा आपली इंडिपेंडन्स झाली तेव्हा हा लागू केला गेला होता, कारण त्यावेळेस बऱ्याचशा इंडस्ट्रीज होत्या आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन त्यावेळेस सुरू झालं होतं. पण ते जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं, तर आय थिंक ऑल ऑफ यू आर कम्फर्टेबल इन मराठी ना? मराठी बोलू? हा, बरोबर आहे सर. ओके. तर त्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जेव्हा सुरू झालं तेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये हे अनऑर्गनाइज सेक्टर होतं आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये बरीच कारण स्ट्रक्चर काही नव्हतं म्हणून बरेचसे वादविवाद व्हायचे, मग त्याच्यामधनं इंडस्ट्रियल प्रोडक्शन बाधित व्हायचं, म्हणून त्यांनी हा ऍक्ट काढला. दिस वॉज द बेसिस ऑफ दिस ऍक्ट. आता आपल्याला कोणताही ऍक्ट जेव्हा समजायचा असेल, इम्प्लिमेंट पण करायचा असेल, तर त्याचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट ओपनिंग पार्ट असतो तो असतो डेफिनिशन पार्ट. तर कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही ऍक्टचा जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन, स्कोप, त्याचं ज्युरिस्डिक्शन आणि आपण जेव्हा हे बघतो की ऍप्लिकेबिलिटी काय आहे आपल्यावरती किंवा इतर लोकांवरती, इतर गोष्टींवरती, तेव्हा वी हॅव टू स्टार्ट विथ द डेफिनेशन पार्ट. तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाहीतर लेबर मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती PDF फॉर्म मध्ये हा अवेलेबल आहे. तर यू कॅन ऑलवेज सी दॅट ऍक्ट ॲज अ बेअर फॉर्म फ्रॉम दॅट वेबसाईट. आपण इंडस्ट्रियल म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली दिस इज रिलेटेड टू इंडस्ट्री, फर्स्ट थिंग. तर याच्या डेफिनेशन मध्ये 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहे, पण आपण एक एक करून जाऊया. त्या 2 सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहे, फर्स्ट इज व्हॉट इज इंडस्ट्री. आणि त्याच्यावर इतकं ही गोष्ट इतकी जास्त किचकट झाली, सुप्रीम कोर्टने एक लँडमार्क जजमेंट दिलं होतं बँगलोर वॉटर सप्लाय केस. त्यावेळेस जस्टिस VY चंद्रचूड साहेब होते. तर त्यांनी डिफाईन केलं पहिल्यांदा की व्हॉट इज इंडस्ट्री. तर ती इंडस्ट्रीची जी डेफिनेशन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन सेकंडली वर्कमन, कारण आपल्याकडे एक परत विषय येत राहतो की फॉरेस्ट डिपार्टमेंट कशी इंडस्ट्री होऊन गेली, आम्ही डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे आहोत, आम्ही इंडस्ट्री कशी होऊन गेलो. सो दॅट आय विल एक्सप्लेन अँड दिस विल बी व्हेरी रिलेव्हंट फॉर यू. आय एम नॉट टीचिंग यू जस्ट फॉर द सेक ऑफ पेपर, पण मी तुम्हाला ह्याच्याहीसाठी सांगतोय की हा ऍक्ट तुम्हाला परत तुमच्या दैनंदिन याच्यामध्ये वापरावं लागेल. कदाचित हा एक असा ऍक्ट आहे ज्याला सगळ्यात जास्त तुम्हाला कदाचित वापरावं लागेल. बरेचसे लेबर केसेस आपल्याकडे येतात कोर्टामध्ये. सो स्टार्टिंग विथ द डेफिनेशन, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट त्यांनी म्हटलंय. नाव अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मीन्स जी इंडस्ट्री किंवा कोणतीही गोष्ट स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येते, स्टेट गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी सेटअप केली आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केली आहे, तर ती इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. आणि जी इंडस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्थापित केली, सेंट्रल गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केली किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येते, तिच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट. असे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ह्या 2 बाबींसाठी म्हटले जातात. कारण पुढे याच्यामध्ये या ऍक्टमध्ये याच्या ऍक्टच्या बाबीचं उल्लंघन झालं किंवा काही ग्रीवान्सेस असेल तर ते सेटल करण्यासाठी कोर्ट स्थापित होतात. लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल ट्रिब्यून, नॅशनल ट्रिब्यून सुद्धा. ते कोण स्थापित करतं? ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतल्या गोष्टी असतात तिथे स्टेट गव्हर्नमेंट करते, लेबर कोर्ट आणि इंडस्ट्रियल कोर्ट, आणि जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड असतात तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय करून करते. ना आपण अप्रोप्रिएट ही गव्हर्नमेंट समजल्यानंतर ज्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे लोकल बॉडीज वगैरे असतात ते आपण त्याच्यामध्ये येतील, बट अगेन ते स्टेट किंवा सेंटरशी रिलेटेड असतील. नाव वी कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जे तुमच्यासाठी कसं लागू होतं, का लागू होतं, फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी किंवा गव्हर्नमेंटची इतर किंवा इव्हन टेम्पल्स वगैरे पण त्या इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मध्ये येतात. तर दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंडस्ट्री. ही इंडस्ट्रीची डेफिनेशन
बऱ्याचदा दिली गेली आहे अगोदर पण ती एक जिथे सगळ्यात जास्त एस्टॅब्लिश झाली, जिथे सगळ्यात जास्त स्थापित झाली आणि जिला डिफाईन केलं ती होतं बँगलोर वॉटर सप्लाय केस. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेप व्हेरिफिकेशन म्हटलं आणि त्या डेफिनेशन मध्ये तीच गोष्ट आहे. ते तुम्ही लोक नीट लक्ष देऊन ऐकून घ्या, कारण त्या 3 गोष्टी जिथे कुठे ऍप्लिकेबल होतात तिथे आपण त्या गोष्टीला, त्या उपक्रमाला आपण इंडस्ट्री म्हणतो. त्याच्यामधला सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की जर तिथे एक सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी सालाबाद प्रमाणे आपण करतो. याचं एक उदाहरण म्हटलं आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तर आपल्या नर्सरीमध्ये सालाबाद आपण रेग्युलर ऍक्टिव्हिटी, सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी, सिस्टमॅटिक वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी आपण दरवर्षी आपण तिथे रोपं तयार करतो. ते रोपं आपल्या कन्झम्पशनसाठी पण असू शकतात, आपल्याकडे लागवडीसाठी पण असू शकतात, विक्रीसाठी पण असू शकतात. पण ती एक ऍक्टिव्हिटी अशी आहे जी आपण सालाबाद प्रमाणे नियमित करतो. दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये म्हटलं तर तेंदूपत्ता आहे. आपलं जे आपण टिंबर कापतो आणि विक्री करतो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज अशा आहेत ज्या सालाबाद प्रमाणे नियोजन करून आपण करतो. म्हणून एक पहिला त्यातला क्रायटेरिया इंडस्ट्री होण्यासाठी सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. मग दुसरा क्रायटेरिया काय? दुसरा क्रायटेरिया आहे जिथे जिथे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे ज्यांनी रोजगार दिला आणि जो काम करतोय त्या दोघांमध्ये एक कोऑपरेशन आहे आणि तो कुणाच्या ना कुणाच्या सांगितल्यावरून, कमांडवरून दुसऱ्याचं काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ नर्सरीमध्ये म्हटलं तर तुमचे जेव्हा रेंजर साहेब सांगतात तेव्हा तो आपला खालचा वनमजूर काम करतो. तर हा एक कमांड त्याच्यामध्ये आहे, कोऑपरेशन आहे, म्हणून हा दुसरा क्रायटेरिया आहे. आणि तिसरा सर्वात शेवटचा क्रायटेरिया आहे म्हणजे की ह्याच्यापासून काहीतरी उत्पन्न आपल्याला मिळतं. देर इज सम गुड्स ऑर सर्व्हिसेस विच वी जनरेट. आणि त्या ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस जनरेट होतात त्या कशासाठी असाव्यात? फॉर ह्युमन वॉन्ट्स अँड नीड्स. माणसाच्या स्वतःच्या काही गरजा भागवण्यासाठी आपण जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस आपण करतो तेव्हा ती गोष्ट अशा 3 क्रायटेरिया मिळून जिथे कुठे ऍप्लिकेबल होतात ते इंडस्ट्री बनवतात. मी परत एकदा सांगतोय कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट की जिथे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांमध्ये कोणता ना कोणता कोऑपरेशन आहे आणि एक कमांड आहे दोघांच्या मध्ये, ज्याच्यामध्ये एक ऑर्डर देतो आणि दुसरा त्याला पूर्ण करतो. त्यानंतर काही ना काही प्रोडक्शन होत आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसचं, आणि कशासाठी होतं तर ते ह्युमन वॉन्ट्स आणि नीड्स म्हणजे माणसाच्या गरजा भागवण्याकरता. आणि तिसरं विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणून मी त्याला सर्वात शेवटी घेतला, आधी 1 नंबरवर घेतला होता, इज की हे सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी, सीजनल नाही आहे, आपण कधी काळी एकदा करतो मग परत नाही करत असं नाही आहे, सालाबाद प्रमाणे करतो. तर इंडस्ट्रीची ही डेफिनेशन नेहमी लक्षात ठेवा. कोर्टाने असं पण म्हटलंय ठिकठिकाणी की सगळ्याला इंडस्ट्री म्हणून आपण मेकॅनिकल डेफिनेशन नाही लावू शकत, तर आपल्याला केस बाय केस पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच नर्सरीमध्ये जर तुम्ही दर सालाबाद प्रमाणे रोपं तयार करता तर त्याच्या संदर्भामध्ये जो माणूस काम करतो त्याला ते म्हणतील हो तो इंडस्ट्रियल ऍक्टच्या परिधीमध्ये आला. पण जेव्हा तुम्ही ईजीएसचं काम घेता, ईजीएसचं काम तुम्हाला नकोय पण त्या लेबरची डिमांड येते की त्याला रोजगार हवा, त्याला एम्प्लॉयमेंट हवं म्हणून तुम्ही घेता, तेव्हा तुमचा उद्देश फायनली गुड्स किंवा सर्व्हिसेस जनरेट करणं नाहीये. तेव्हा तुमचा उद्देश फक्त एक त्या माणसाला रोजगार उपलब्ध करून देणे म्हणजे त्याची उपजीविका चालेल असा असेल. आणि त्यामुळे जोपर्यंत ईजीएस राबवतोय आपण त्या ईजीएसच्या संदर्भामध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट लागू नाही होत. एवढं क्लिअर आहे लोकांना सगळ्यांना जे मी सांगितलं? तुम्हाला सर्वांना हे जे मी अजूनपर्यंत सांगितलं हे क्लिअर आहे? हो सर. ओके. सो दिस यू ऑलवेज रिमेंबर, 3 स्टेप प्रोसेस आहे.
ह्याला 3 टचस्टोन म्हणतात. या तिन्ही गोष्टी जिथे अप्लाय होतात तिथेच आपला इंडस्ट्री म्हणून जाहीर होतं. आणि तुमच्या ह्याच्यासाठी मी सांगतो, म्हणजे इंटरेस्टसाठी, आपलं तिरुपती तिरुमला इथे जे लाडू बनवण्याची ऍक्टिव्हिटी आहे, दिस हॅज बीन कन्सिडर्ड ॲज इंडस्ट्री. कारण सालाबाद प्रमाणे होते, सिस्टमॅटिक आहे, कोणी ना कोणी कमांड देत आहे, बनतंय, कुणाची ना कोणाची गरज आहे म्हणून बनतंय, त्याला इंडस्ट्री म्हटलं गेलंय. आता इक्वली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इंडस्ट्रीमध्ये काय समाविष्ट नाहीये. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट नाही होणार. त्याच्यामध्ये ऍक्टमध्येच दिलेलं आहे, एक जे डोमेस्टिक सर्व्हंट्स असतात आपल्याकडे, जे घरी येतात काम करायला, ते त्याच्यात समावेश नाही. आणि हे आपल्याला कॉमन सेन्सनी समजतंय. कोणतेही आर्म्ड फोर्सेस, पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी फोर्सेस हे त्याच्यात नाही आहेत. ऍग्रिकल्चरल ऑपरेशन्स नाही आहेत. पण ऍग्रिकल्चरल ऑपरेशन जिथे एखाद्या ह्याचा मायनर पार्ट आहे पण त्याची मेजर ऍक्टिव्हिटी काहीतरी वेगळीच आहे, तिथे ती इंडस्ट्री राहील. पण ऍग्रिकल्चर आपल्या आतमध्ये इंडस्ट्री म्हणून नाही आहेत. तुम्ही मला कोणीही एक माणूस असं सांगू शकतं का की एखादी ऍक्टिव्हिटी जिथे लोक येतात जातात, त्यांचं आपसामध्ये इंटरॅक्शन होतं, तरी प्रोड्यूस पण होतं किंवा सर्व्हिसेस होतात, पण ती इंडस्ट्री नाही आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांच्या, म्हणजे एम्प्लॉई म्हणून घ्या किंवा जो माणूस सर्व्हिस देतो, त्यांच्यामध्ये कोणता कमांड टाईपचा स्ट्रक्चर नाही आहे. एखादं उदाहरण आहे? बरं, ह्याच्यामध्ये बघा, डॉक्टर आणि पेशंट आपल्या मर्जीने तिथे जातो, डॉक्टर त्याला सल्ला देतो, त्याचे सर्व्हिसेस देतो तो. पण असं नाही आहे त्यांच्यामध्ये काही बंधनकारक की जे डॉक्टर सांगतो ते त्या पेशंटला करायचंच आहे किंवा पेशंटवर बंधनकारक आहे. तर अशा गोष्टींना त्यांनी इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मधनं काढलं. आणि तसंच लॉयर आहे आणि त्याचा जो क्लायंट आहे, तो जो वकील आहे आणि त्याचा क्लायंट, यांच्या दोघांमध्येही कोणत्याही प्रकारचं आपसामध्ये जरी ते सर्व्हिसेस देतात तरी बंधनकारक काहीच नाही आहे, म्हणून तो इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मधनं बाहेर येतो. मी काही कॅटेगरीज सांगितल्या. आर्म फोर्सेस आहे, त्याही येत नाही. ऍग्रिकल्चर आहे, ते येत नाही. जिथे डोमेस्टिक सर्व्हंट्स आहेत ते येत नाही. तर हे सगळे इंडस्ट्रीजच्या डेफिनेशन मधनं बाहेर आले. एक प्लांटेशन लेबर ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये ज्या प्लांटेशन म्हणून त्यांनी, ते प्लांटेशन म्हणजे आपलं प्लांटेशन नका समजू, त्या प्लांटेशन मध्ये जे मोठे मोठे प्लांटेशन होतात, जसे उदाहरणार्थ चहा, कॉफी, रबर, असल्या प्लांटेशन वगैरे मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यालाही त्यांनी बाहेर काढलंय. म्हणून हे जे काय त्याच्यात इन्क्लुडेड आहे आणि काय नाही, हे बेअर ऍक्ट मधनं तुम्ही एकदा परत वाचा, त्याची एक त्यांनी लिस्ट दिली आहे. पण मेजॉरिटी असं आहे. आणि त्याच्या मागचं एक जे बँगलोर वॉटर सप्लाय मध्ये त्यांनी म्हटलं होतं ते तत्व एक्सेप्टेड आहे की सॉव्हरेन म्हणजे सार्वभौम जो एक अधिकार आहे एका राष्ट्राचा, जिथे जे ती गोष्ट गव्हर्नमेंटला सोडून दुसरं कोणी करूच नाही शकत, कोणत्याही प्रकारे नाही करू शकत, त्याला त्यांनी म्हटलं सॉव्हरेन फंक्शन किंवा सार्वभौम स्वरूपाची ऍक्टिव्हिटी. आणि त्याला पण इंडस्ट्री मधनं काढलं. आता अशा एखाद्या सार्वभौम किंवा सॉव्हरेन टाईपची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचं एक उदाहरण आहे डिफेन्स, आर्मी. आता आर्मी कोणी प्रायव्हेट माणूस नाही बनवत, ते फक्त आपलं एक राष्ट्र, एक देशच करू शकतं. तर अशा जनरली ज्या ऍक्टिव्हिटीज आहे ज्या फक्त एक गव्हर्नमेंटच करू शकते, एक शासनच करू शकते, त्याही गोष्टींना त्यांनी इंडस्ट्रीच्या डेफिनेशन मधनं बाहेर ठेवलं. त्यांनी खादी आणि विलेज इंडस्ट्रीजला पण बाहेर ठेवलंय. ठीक आहे. आणि जिथे कुठे कोऑपरेटिव्ह टाईपची संस्था असेल किंवा एखाद्या कॉर्पोरेशननी काही गोष्ट होत असेल पण ज्याच्यामध्ये 10 पेक्षा कमी मेंबर्स असतील, अशांनाही त्यांनी इंडस्ट्रीच्या परिधीतून बाहेर ठेवलं आहे. आणि जनरली असल्या गोष्टीचं स्वरूप पण बघितलं जातं की त्याच्यामध्ये चॅरिटेबल आहे का, ते धार्मिक गोष्टीसाठी होत आहे किंवा चॅरिटीसाठी होत आहे, तर त्या गोष्टी अशा सर्व बाहेर ठेवल्या जातात. इंडस्ट्रियल ऍक्ट कुठे आपल्या ऍक्ट लागू होतो, कोणत्या ठिकाणी लागू होतो, कोणत्या परिस्थितीत लागू होतं,
इंडस्ट्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक असतो एम्प्लॉयर, जो काम देणारा. दुसरा असतो जो काम करणारा. काम देणारा आणि काम करणारा, हे दोन त्याच्यामध्ये मुख्य घटक आहेत. जेव्हा डिस्प्यूट होतो तेव्हा तो डिस्प्यूट म्हणजे भांडण, हे दोन कोणत्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं? एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयर मध्ये होऊ शकतं. उदाहरणार्थ पार्टनर्स आहेत दोन, तर त्यांच्यामध्ये होऊ शकतं. एम्प्लॉयर आणि वर्कमॅन मध्ये होऊ शकतं, जे काम करणारे आहे आणि ज्यांनी दिले आहे, तर सगळ्यात कॉमन आहे. आणि तिसरं आहे की जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होऊ शकतात. तर असं कोणतंही ह्या तिघांमध्ये परिस्थिती जिथे प्रोडक्शन कोणत्याही प्रकारे ऍडव्हर्सली विपरीत त्याच्यावर परिणाम होतो, असल्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीयल डिस्प्यूट म्हणजे इंडस्ट्रीयल भांडण या व्याख्येत येतात आणि तिथे इंडस्ट्रीयल डिस्प्यूट आपल्याला लागू होतं. ठीक आहे. आता एक जे याच्यामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या दृष्टीने म्हणून घ्या किंवा ऍक्टच्या दृष्टीने म्हणून घ्या, तर ती एक इम्पॉर्टंट बाब आहे की वर्कमन म्हणजे कोण? वर्कमन म्हणजे कामगार. आपण म्हणतो ना कामगार न्यायालय. तर कामगार ह्याची जी व्याख्या आहे ही पण त्यांनी दिली आहे. आणि कोणताही कामगार म्हणजे असा, त्यांनी जी डेफिनेशन दिली आहे, जी व्याख्या आहे कामगाराची, ती अशी की जो कोणता माणूस कोणत्याही इंडस्ट्रीयल स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये काम करत असेल तो कामगार आहे. पण त्यांनी कुणाला बाहेर काढले? जो माणूस सुपरवायझरी किंवा बॉस सारखा काम करतोय त्याला त्यांनी कामगार नाही म्हटलंय. म्हणून जो पण माणूस मॉनिटरिंग करतोय कामाची, सुपरवायझिंग करतोय, तो त्या वर्कमॅनच्या डेफिनेशन मधनं बाहेर येतो. जरी काही लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंट मधनं जाऊन गार्ड वगैरे इत्यादींनी पण लेबर केसमध्ये दाखल केलं, तरी देखील त्यांचे स्वतःचे जे इश्यूज होते त्याच्यासाठी, पण कारण तो सुपरवायझरी कॅपॅसिटीमध्ये आहे म्हणून त्याला कामगार आपण नाही म्हणू शकत. आणि म्हणून लेबर कोर्ट त्याचा अगदी शुद्धपणे म्हटलं तर त्याचा केस नाही ऐकू शकत. इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये एक जी मेजर बाब आहे जिच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याकडे खटले होतात, रिट्रेंचमेंट. रिट्रेंचमेंट म्हणजे त्या माणसाला कामावरून कमी करणे. अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर कामावरून कमी करणे. ते कोणत्याही बाबीसाठी असू शकतं. कामावरून कमी करणे, काम कमी झाले, युनिट बंद झाली, या सर्व बाबींसाठी त्याला कामावरून कमी करावं लागतं. तर त्या गोष्टीला त्यांनी म्हटलं, एक नाव दिलं रिट्रेंचमेंट. बऱ्याचदा तुम्हाला कोर्टमध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या म्हटल्या जातात, रिट्रेंचमेंट आणि रिइन्स्टेटमेंट. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रिट्रेंचमेंट डिफाईन्ड आहे तुमच्या ऍक्ट मध्ये, ज्याचा अर्थ आहे त्याला कामावरून कमी करणे. रिइन्स्टेटचा अर्थ आहे की जो तो कामामध्ये जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा ज्या कॅपॅसिटीमध्ये तो काम करत होता त्याच पदावरती त्याच कॅपॅसिटीमध्ये त्याला परत घेणे. तर या दोन्ही बाबींमध्ये आज किंवा उद्या तुम्ही कधीही कन्फ्यूज होऊ नका. रिट्रेंचमेंट मधनं कामावरून कमी करणे, रिइन्स्टेटमेंट म्हणजे कामावरून कमी केल्यावर जर कुणी ऑर्डर दिला तर त्याला परत पूर्व पदावरती त्याच कॅपॅसिटीमध्ये परत कामावर घेणे, दॅट इज रिइन्स्टेटमेंट. आता ह्या रिट्रेंचमेंट आपण जेव्हा कामावर करणे म्हणतो, याच्यात काही गोष्टी समाविष्ट आहे आणि काही नाही. तो कुठे आपण त्याला कामावरून कमी केले असं नाही म्हणत. जेव्हा एकतर त्यांनी स्वतःहून काम सोडलं असेल, व्हॉलंटरी त्यांनी रिटायरमेंट घेतलं असेल, त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली असेल की आता मला पुढे काम नाही करायचंय, माझं काम बंद करा, दॅट इज व्हॉलंटरी रिटायरमेंट. दॅट इज वन. त्यानंतर जेव्हा त्याच्यासाठी तय जी एक वेळेची सीमा आहे ना, एक वयाची सीमा आहे, वयोमर्यादा आहे की जिथे आपण रिटायर होऊन जातो प्रॉपरली, तर तिथे जेव्हा तो आपली ती एज गाठून रिटायर होतो
तेव्हा पण त्याच्यावरती रिट्रेंचमेंट असं नाही म्हणतात, त्याला कामावरून कमी केलं असं नाही म्हणता येणार. आणि तिसरं म्हणजे जेव्हा एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल त्या एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या मध्ये, की तुला 1 वर्षासाठी काम देतोय, 2 वर्षासाठी काम देतोय, 6 महिन्यासाठी काम देतोय आणि ती कालावधी संपली. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट संपतो तेव्हा देखील आपण असं नाही म्हणू शकत की त्याला आपण कामावरून काढलं, कारण त्याचा करारच तेवढा होता. आणि एक शेवटची आणि कंडिशन आहे, जेव्हा त्याला कोणत्या तरी अपकृत्यामुळे, त्यांनी काहीतरी केलेल्या चुकीच्या कामांमुळे ऍज अ पनिशमेंट म्हणून आपण काम काढतो, तेव्हा देखील ते कामावरून कमी करण्याच्या संज्ञेमधून त्याला वगळलाय. अजूनपर्यंत मी जे बोलतोय ते क्लिअर आहे? मी जे काही सांगतोय त्याचा अर्थ नसेल समजत तर मला सांगा. आय एम क्लिअर? ओके. तर कामावरून कमी करण्यामध्ये 3-4 कंडिशन्स अशा आहेत ज्या समाविष्ट नाही आहे. एक, त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं, म्हणजे त्यांनी स्वतःहून आपलं काम सोडलं. दुसरं, जेथे त्याची वयोमर्यादा झाली आणि तो प्रॉपरली रिटायर झाला. आणि तिसरं म्हणजे जिथे त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला. चौथं म्हणजे जिथे त्याला पनिशमेंट म्हणून आपण काढलं. उदाहरणार्थ, मी DFO असताना वर्ध्याला एक आपल्याकडचा अस्थायी कामगार होता जो लाकूड चोरीमध्ये लिप्त होता. आता त्याचं जेव्हा हे निश्चित झालं की तो लाकूड चोरीमध्ये होता, तो जरी आपल्याकडे वनमजूर अस्थायी स्वरूपाचा होता तरी ऍज अ पनिशमेंट म्हणून आम्ही त्याला काढलं. आणि त्यावेळेस कोणताही कोर्ट केस नाही झाला आणि काहीही नाही झालं, कारण होऊही शकत नाही. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या एम्प्लॉयरनी केल्या किंवा एम्प्लॉईनी केल्या तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट किंवा इंडस्ट्रियल जे औद्योगिक भांडण आहे त्याचा उद्भव होतो. तर ते एक शेड्यूल आहे त्याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. 5th शेड्यूल आहे. शेड्यूल म्हणजे प्रत्येक ऍक्ट असतं, त्या ऍक्ट मध्ये सगळ्या गोष्टी दिल्या नाही जाऊ शकत. ते सोबतच्या एक वेगळं अनेक्षर एक संलग्न केलेलं असतं, त्याला शेड्यूल म्हणतात. त्याच्यामध्ये जे असतं त्यालाच आपण शेड्यूल म्हणतो. त्या शेड्यूल मध्ये उदाहरणार्थ या ऍक्टच्या 5व्या शेड्यूल मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या जर आपण केल्या एम्प्लॉयरनी किंवा एम्प्लॉईनी, तर त्याला अनफेअर लेबर प्रॅक्टिस, म्हणजे अनफेअर तुम्हाला सगळ्यांना समजतच, आपण असे काही कामं केली ज्याच्यामुळे या कायद्याचा भंग झाला, तर ते आपल्या 5व्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. एक इम्पॉर्टंट पार्ट ह्याच्यातला आहे वेजेस. आपण वेजेस 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 म्हणत राहतो, पण वेजेस म्हणजे काय? वेजेस म्हणजे त्या माणसाला आपण कोणत्याही स्वरूपामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने जे काही आपण त्याला आर्थिक मोबदला देतो ते सर्व इन्क्लुडेड आहे. मी 2 गोष्टी म्हटल्या, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. तुम्ही सरळ सरळ पैसे देता, तुम्ही त्याला घर दिलं असेल, घराचा जो भाडं असू शकतं ते, तुम्ही त्याला प्रवासाची सुविधा दिली असेल, उदाहरणार्थ बसनी तो येतो जातो तर त्या बसवरती होणारा खर्च, या सगळ्या गोष्टी त्याला काही बोनस त्यातनं काढलेला आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे जे त्याला अप्रत्यक्षरित्या मिळतात. त्याच्यामध्ये त्याचा DA पण आहे जो वेळोवेळी वाढतो. त्याला काही आपण सुविधा दिल्या असतील तर उदाहरणार्थ तू एवढ्याची सेल केली तर तुला एवढं कमिशन भेटेल, हे सगळं त्याच्या या गोष्टीमध्ये येतं. पण वेजेस मध्ये काय इन्क्लुडेड नाहीये. त्याला जर बोनस मिळाला असेल काही तर, किंवा त्यांनी एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड वगैरे म्हणून जर कुठेही आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल प्रॉव्हिडंट फंड वगैरे साठी, तर ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. आणि आपले सामान्य बुद्धी पण हीच सांगते की हे त्याच्यात नाही इन्क्लूड, कारण तो त्याच्या पॉकेटमधनं जाऊन राहिला. वर्कमॅन मी तुम्हाला सांगितलंच की कोणत्याही प्रकारचं जे डेफिनेशन मध्ये एक्झॅक्टली आहे ते, की कोणत्याही प्रकारचं मॅन्युअल म्हणजे कोणत्याही प्रकारचं अंगावरची मेहनत करणारा अनस्किल्ड, तो कुशल आहे अकुशल आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं टेक्निकल, ऑपरेशनल, क्लॅरिकल, सुपरवायझरी वर्क कोणतंही आपण करत असू ज्याच्यामध्ये त्याला पैसे मिळतात किंवा रिवॉर्ड उदाहरणार्थ कुठे मिळतो? कमिशन.
की तू एवढ्याची सेल कर, त्याचा एवढा टक्का तुझा. त्याच्यामध्ये काही असं सॅलरी निश्चित नाही आहे, पण आपण हे सांगतोय की तू एवढ्याची सेल करशील तर तुला एवढे % भेटतील. हा रिवॉर्ड झाला. तर हे सगळे लोक वर्कमॅन म्हणवतात. मी जसं सांगितलं, वर्कमॅन मध्ये कोण नाही आहेत. जे लोक आर्म्ड फोर्सेस मध्ये आहेत ते, जिथे सार्वभौम एक कर्तव्य आपण बजावतो, उदाहरणार्थ डिफेन्स आहे, उदाहरणार्थ फॉरेन अफेअर्स आहे, विदेश विभाग, या सगळ्या गोष्टी जे फक्त एक देशच करू शकतो तो, अशा गोष्टी आर्म्ड फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस, हे सगळं जो माणूस मॅनेजरियल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये काम करतो, म्हणजे मॅनेजरियल म्हणजे तो दुसऱ्यांना मॅनेज करतोय, तो सुपरवायझरी कॅपॅसिटीमध्ये, तो मॉनिटरिंग कॅपॅसिटीमध्ये आहे, किंवा तो ऍडमिनिस्ट्रेशन करतोय. तर ऍडमिनिस्ट्रेशनचा अर्थ आहे की तो दुसऱ्यांना ते रूल्स वर काम करण्यासाठी तो फोर्स करतो. असे सगळे लोक ज्यांना दर महिन्याला 1600 रुपयाहून जास्त मिळतात, असे लोक. आणि जे लोक, आता ही जुनी डेफिनेशन झाली, 1600 पेक्षा सगळ्यांना जास्त भेटतात, पण 1600 पेक्षा डेफिनेशन मध्ये अजूनही तेच चालू आहे की 1600 पेक्षा दर महिन्याला जास्त मिळणारे आणि जे दुसऱ्यांवरती कामाचं सुपरविजन करतात, अशा सर्व लोकांना त्यांनी या गोष्टीतून वर्कमॅनच्या डेफिनेशन मधनं बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे. मग आपला जो औद्योगिक विवाद कायदा आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, ज्याच्याबद्दल आपण आज गोष्टी करतोय, ज्याच्या अंतर्गत आपले जास्त करून केसेस लेबरचे जातात, ते 2 प्रकारचे कोर्ट्समध्ये जातात, 2 प्रकारचे न्यायालयात जातात. एक आहे कोर्ट आणि दुसरा आहे इंडस्ट्रियल कोर्ट. आता आपण जरी इंडस्ट्रियल कोर्ट त्याला म्हणत असू, तर ऍक्ट मध्ये त्याला इंडस्ट्रियल ट्रिब्यून म्हटलंय. लेबर कोर्ट म्हणजे लेबर कोर्टच आहे. आणि हा जो लेबर कोर्ट आहे, हा जिथे स्टेट गव्हर्नमेंटशी रिलेटेड गोष्टी असतात तिथे स्टेट गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश करते, जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड असतं तिथे सेंटर करते. तसंच इंडस्ट्रियल कोर्टसाठी पण आहे. हा जो लेबर कोर्ट असतो, ह्याच्यामध्ये फक्त एकच माणूस असतो जो की तिथे जज असतो, जो निवाडा करतो तिथे. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहे की तो कोण होऊ शकतो. तर तो या तर हायकोर्टाचा जज असतो, किंवा तो डिस्ट्रिक्ट कोर्टचा जज किंवा ऍडिशनल जज असतो, ज्याने 3 वर्ष सेवा केलेली असते, किंवा तो लेबर कोर्ट वगैरे मध्ये, किंवा त्यांनी कमीत कमी 7 एक वर्षाची सेवा केलेली असते, किंवा त्यांनी कोणते असलं एक लीगल पद वगैरे भूषवलं असेल तर. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल कोर्टमध्ये तोच प्रकार आहे की त्याच्यामध्ये ते तुम्ही डेफिनेशन मधनं वाचू शकता. पण मुळात जो फरक आहे तो हा की लेबर कोर्ट वेगळ्या इश्यूज वरती काम करतं, आणि ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्याच्या समोर आणल्या जातात लेबरच्या आणि त्याच्यावर निवाडा देतो, त्या जनरली जे एम्प्लॉयर वगैरेनी एक दिलेला निर्णय असतो. उदाहरणार्थ टर्मिनेशन ऑर्डर तुम्ही दिला, जो लेखीमध्ये ऑर्डर दिला, एखादा ऑर्डर दिला, त्या गोष्टीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी जातात लेबर कोर्टमध्ये. आणि जिथे सर्व्हिस कंडिशन्स वगैरेच्या बाबी येतात, उदाहरणार्थ माझे कामाचा वेळ किती असावा, मला बोनस किती मिळावं, या सगळ्या गोष्टी जातात त्या इंडस्ट्रियल कोर्टमध्ये. आणि इंडस्ट्रियल कोर्ट लेबर कोर्टच्या अपिलेट कोर्ट सारखं पण काम करतं. म्हणजे लेबर कोर्टाने काही निर्णय दिला असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण जेव्हा अपील करतो तर ते पण इंडस्ट्रियल कोर्टमध्ये करतो. तर इंडस्ट्रियल कोर्ट आणि लेबर कोर्ट या दोघांचे बेसिक फरक मी तुम्हाला सांगितला की लेबर कोर्ट जो आहे तो एम्प्लॉयरनी दिलेला कोणता जर निवाडा असेल, कोणी रायटिंग मध्ये ऑर्डर वगैरे असेल, तर त्याचा जिथे भंग होत असेल तिथे त्या गोष्टी लेबर कोर्टमध्ये जातात. जिथे त्या वर्कमॅनच्या सर्व्हिस कंडिशनशी रिलेटेड गोष्टी असतील की त्याचं रिटायरमेंट केव्हा व्हायला हवं, त्याच्या वर्किंग आवर्स किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या इंडस्ट्रियल कोर्टमध्ये डिसाईड होतात, कारण थोडासा वरचा कोर्ट आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट आपण जर येतो, एक जे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती ही की रिट्रेंचमेंट. आता ही रिट्रेंचमेंट आपण जेव्हा आपल्याकडे काही वर्कमॅन काम करतात, त्यांना आपल्याला जेव्हा कमी करायचं असेल तेव्हा बऱ्याचदा, कारण लेबर लॉसची इन्फॉर्मेशन आपल्याला बऱ्यापैकी नसते,
शिकवलंही जात नाही, तुमच्याकडे पेपरमध्येही नव्हतं, म्हणून त्या कमिटीमध्ये म्हणून मी म्हटलं होतं की ह्याला इन्क्लूड करा, कारण कमीत कमी फील्ड स्टाफला रोजचं त्या लेबरशी काम पडतं. आणि जर आपल्याला हे माहिती नसेल की आपल्याला त्याला कामावरून कमी करताना काय गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे, तर आपण काही ना काही या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टचा भंग करतो, मग तो कोर्टात जातो आणि वर्षानुवर्ष ते चालत राहतात. ठीक आहे. रिट्रेंचमेंट करताना एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला त्याला, कारण त्याचा तुम्ही एम्प्लॉयमेंट हिरावून घेताय, तुम्ही त्याला एम्प्लॉयमेंटची त्याची संधी जाते, म्हणून आपण त्याला किमान 1 महिन्याचा नोटीस देतो की त्या दरम्यान तो दुसऱ्या जागी जाऊन आपलं एक काम शोधू शकेल. ठीक आहे. आणि जर आपण 1 महिन्याचं त्याला नोटीस नाही देऊ शकलो की 1 महिन्यानंतर मी तुला कमी करेन, तर आपण त्याला नुकसान भरपाई म्हणून 1 महिन्याचं त्याला वेतन देतो. ठीक आहे. 1 महिन्याचा नोटीस किंवा 1 महिन्याचं वेतन हे त्याला देणं भाग आहे, जर आपण त्याला कामावरून कमी करतोय तर. दुसरं आहे त्याची जी काही कॉन्टिन्युअस सर्व्हिस. आता कॉन्टिन्युअस सर्व्हिस काय, हा एक दुसरा इम्पॉर्टंट सेक्शन आहे ह्याच्यातला, तो मी आधी सांगायला पाहिजे होता, मी याच्यानंतर सांगतो. त्याची जी कॉन्टिन्युअस सर्व्हिस झाली, त्या कॉन्टिन्युअस सर्व्हिसचा साठी प्रत्येक जेवढी म्हणजे जेवढ्या वर्ष त्यांनी कॉन्टिन्युअस सर्व्हिस दिली, उदाहरणार्थ 8 वर्ष दिली असेल, 9 वर्ष दिली असेल, तर प्रत्येक वर्षाला 15 दिवसाला त्याचे जे वेजेस बनतात तेवढे त्याला देणे भाग आहे. पण समजा त्यांनी 6 महिन्यापेक्षा जास्त काम केलंय पण पूर्ण वर्ष काम नाही केलंय, अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला 1 वर्ष आणिक देतो. म्हणजे 8.5 वर्ष 7 महिने काम केलं असेल तर आपण 9 वर्षापुरतं धरतो त्याला, आणि 9 वर्षासाठी त्याला आपण कंपन्सेशन देतो. प्रत्येक वर्षाला 15 दिवस. म्हणजे जर त्यांनी 9 वर्ष काम केले असतील तर 15 दिवस गुणिले 9 दिवस गुणिले वेजेस, एवढं त्याला कंपन्सेशन देणे आपल्याला भाग आहे. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट, हे कदाचित दोन कंडिशन सगळ्यांना माहिती असतात, 1 महिन्याचं नोटीस देणे किंवा 1 महिन्याचं वेतन देणे, वेजेस देणे, किंवा 1 महिन्याचं दुसरं आहे आपल्याला प्रत्येक जे कॉन्टिन्युअस सर्व्हिस झाली त्याची जितक्या दिवस जितक्या वर्ष, त्या प्रत्येक वर्षाला 15 दिवसाचे त्याला जे काही वेजेस येतात ते पण द्यायचे. आणि तिसरं जे लोक ओव्हरलुक करतात ते हे, ज्यावेळेस आपण त्या लेबरला कमी करतो त्यावेळेस गव्हर्नमेंटनी जी नियत करून ठेवलेली आहे, जी प्रिस्क्राईब्ड एक अथॉरिटी आहे, जनरली तो लेबर ऑफिसर असतो आपल्या केसमध्ये, त्याला आधीपासून कळवणे की आम्ही या माणसाला कमी करतोय. 2 कंडिशन्स बरेच लोक पूर्ण करतात, तिसरी नाही करत. पण हे जर आपण नाही केलं तर मग इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टचा भंग झाला म्हणून लोक कोर्टात जातात. तर ह्या 3 गोष्टी केव्हाही कमी करताना बघायच्या. या 25FF या कलम खाली त्यांनी दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट वाचाल तेव्हा तुम्ही ह्या 25 वरती जेव्हाही जाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कंडिशन्स आहे की तुम्हाला कसं ले ऑफ करायचंय किंवा कमी करायचं, त्याच्यामध्ये या बाबी दिलेल्या आहे. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या लक्षात येतील. त्यातल्या त्यात एक अनेक कंडिशन आहे की तुम्ही जेव्हा त्याला कमी करायचं असेल तेव्हा या सगळ्या गोष्टी त्या इंडस्ट्री याच्यावरती लागू नाही होत जिथे 10हून कमी लोक कामाला असतील, तिथे त्यांनी त्याला बाद केलंय. आपण कॉन्टिन्युअस सर्व्हिसचं मी आत्ता बोललो, तर कॉन्टिन्युअस सर्व्हिस जी आहे ना, ती कॉन्टिन्युअस सर्व्हिसचा अर्थ आहे, त्यांनी दिलंय डेफिनेशन मध्ये, ती पण वाचाल, जिथे माणसाने सुमारे 6 महिन्यापेक्षा जास्त किंवा 1 वर्षापर्यंत काम केलं असेल
अशा ठिकाणी जर त्यांनी वर्षातनं 240 दिवस सलग काम केलंय, 240 दिवस, जर तो माइन मध्ये काम नाही करत आहे तर 240 दिवस, माइन म्हणजे खदानी, तिथे त्यांनी काम नसेल केलं तर 240 दिवस जेव्हा तो एका वर्षामध्ये काम करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो त्याची कॉन्टिन्युअस सर्व्हिस झाली आहे. जेव्हा खदानीमध्ये जे आपल्या जमिनीच्या खाली खदाणी असतात तिथे जेव्हा तो काम करतो तेव्हा हीच जी लिमिट आहे टाइमची ही 190 दिवसाची होऊन जाते. तर त्यांनी जर 6 महिन्याच्या वर काम केलं असेल आणि 1 वर्षाच्या सुमारास किंवा 1 वर्षाहून जास्त, तेव्हा जर त्यांनी एका वर्षामध्ये 240 दिवस काम केलं आहे तर असं म्हटलं जातं की त्यांनी वर्षभर कॉन्टिन्युअस सर्व्हिस केली आहे. जर तो खदाणीमध्ये काम करत असेल तर हे 240च्या ऐवजी 190 होऊन जातं. म्हणजे जर त्यांनी 190 दिवस एका वर्षात काम केले असतील तर त्याला कॉन्टिन्युअस सर्व्हिस म्हणतात. आणि जर त्यांनी 6 महिन्याच्या खाली काम केलं असेल, म्हणजे 180 दिवसाहून कमी काम केलं असेल 6 महिने, तर त्याला आपण कॉन्टिन्युअस सर्व्हिस तेव्हा म्हणतो जेव्हा त्यांनी 120 दिवस काम केलं असेल 6 महिन्यामध्ये, किंवा खदाणीच्या केसमध्ये 95 दिवस, म्हणजे जी 240 आणि 190 होतं त्याचा अर्ध, ह्याला आपण म्हणतो कॉन्टिन्युअस सर्व्हिस. तर तुम्ही जेव्हाही आपले लेबर केसेस कोर्टात जातील तेव्हा सगळ्यात पहिलं तो हेच म्हणतो की हाय, यांनी माझी हजेरी भरली आहे आणि मागल्या इतक्या वर्षापासून मी काम करतोय, प्रत्येक वर्षामध्ये माझे 240हून जास्त दिवस झाले, म्हणून माझी कॉन्टिन्युअस सर्व्हिस आहे. हे तो का सांगतो? जेव्हा आपल्याला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की सिस्टमॅटिक काम करतोय, सालाबाद करतोय आणि तो लगातार कामावर आहे, हे सगळं तो एस्टॅब्लिश करतो असं की यांनी सालाबाद प्रमाणे मला ठेवलं, मी तर कॉन्टिन्युअसली काम करतोय, कॉन्टिन्युअस सर्व्हिस देतोय. तर कॉन्टिन्युअस सर्व्हिसचा अर्थ 240 दिवस एका वर्षामध्ये किमान काम करणे. जर तो 6 महिन्यापर्यंत असेल तर हीच गोष्ट 120 दिवस, खदाणीच्या केसमध्ये 190 आणि 95 दिवस. तर ही कॉन्टिन्युअस सर्व्हिस जी होते, तर प्रत्येक वर्षाचे जे कॉन्टिन्युअस सर्व्हिस झाली तर रिट्रेंचमेंट करताना आपल्याला 15 दिवसाचं प्रत्येक वर्षासाठी त्याला वेजेस कंपन्सेशन म्हणून द्यावे लागतं. ठीक आहे. आणि जसं मी सांगितलं की ह्याच्यामधले जे कंपन्सेशन आणि या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या काही मी 10 सांगितलं तर 10 50 लोक जिथे कमी असतात, 50हून कमी, तिथे या गोष्टी लागू नाही होत. ठीक आहे. आणि हे सगळं तुम्हाला जे कॉन्टिन्युअस सर्व्हिसचं डेफिनेशन मिळेल हे 25B मध्ये मिळेल. त्यानंतर आपण येतो की हे आता उदाहरणार्थ काही भंग झाला, काही झाला, तर तो लेबर कोर्टात गेला, लेबर कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध त्याचा निकाल लागला, मग आपण अपीलमध्ये गेलो, मग अपीलमध्ये गेल्यावरती त्याला कोर्टाने तर म्हटलं की ह्याला वेजेस द्या, ते कोणत्या तारखेपासून लागू होतात? तर ज्या तारखेपासून निवाडा होता त्या तारखेपासून ते लागू होतात, ज्या तारखेपासून ऑर्डर झाला. आणि जरी तुम्ही अपीलमध्ये गेला असाल तरीही त्या अपील डिसाइड होण्यापर्यंत त्याचे त्या जे त्यांनी लास्ट वेजेस घेतल्या होत्या त्या लास्ट वेजेसच्या हिशोबाने त्याचे ते वेजेस काउंट होत राहतात आणि ते आपल्याला शेवटी जेव्हा ते अपीलमध्ये डिसाइड होतं, सगळं आपल्या विरुद्ध लागतं, तेव्हा त्याला त्या सर्व अधूनमधूनच्या गोष्टी त्याला द्याव्या लागतात, त्या वेजेस सगळे जो ज्या कालावधीमध्ये आपण अपील केला होता ते सगळं. ठीक आहे ना. आता आपल्याकडे जे एम्प्लॉयर आहे त्याला एक रिटेन्शमेंट करताना त्यांनी एक आणि कंडिशन दिली आहे याच्यामध्ये की जर तुमच्याकडे लोक काम करत असतील तर तुम्ही त्यांचा एक यादी बनवायला पाहिजे. जर ते तुमच्याकडे रोज येऊन काम करतात तर यादी बनवायला पाहिजे. आणि यादी बनवल्यावर हे 25G वगैरे मध्ये दिलेलं आहे तुमच्या कलम 25G मध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. जर तुम्ही कमी करत असाल तर त्यावेळेस बाकी सगळ्या मी ज्या कंडिशन सांगितल्या ना की 1 महिन्याची नोटीस द्यायची, ती द्यायचीच आहे, तुम्हाला कंपन्सेशन द्यायचंच आहे, त्या लेबर ऑफिसरला कळवायचं, पण त्याच्या व्यतिरिक्त लास्ट कम फर्स्ट गो या तत्वावर आपण
माणसांना कमी करतो. जर आपल्याकडे एक सिनियरिटी लिस्ट आहे तर, की जो माणूस सर्वात शेवटी लागला काढताना आपण सगळ्यात आधी त्याला काढतो. असं नाही की मला वाटलं तर माझ्याकडे एक 50 लोकांची यादी आहे तर मी 5व्या नंबरच्या माणसाला आधी काढेन, 10व्या नंबरच्या माझं झालं तर मी काढून. तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो आहे तो सगळ्यात आधी जातो. आणि त्यात त्यांनी असंही लिहिलंय की जेव्हा तुम्ही परत त्यांना त्या कामावरती एंगेज कराल, उदाहरणार्थ तेच काम तुम्हाला परत सुरू करायचंय, परत तुम्हाला लोक हवी आहे, तर ज्या लोकांना तुम्ही शेवटी काढलंय त्यांचा पहिला अधिकार राहील परत कामावर येण्याचा. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स विच यू शुड कीप इन माइंड वेन यू आर वर्किंग, की तुम्हाला ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या कायदेशीर बाबी, तर तुम्हाला आपल्या व्यवहारातही अडचण नाही येणार आणि कायदे हे जे बरेचसे खटले बिटले होतात त्याच्यापासून आपल्याला सुटका होत नाही. आता तुमचं म्हणणं असेल आता आपल्याकडे मग आता आपण मस्टर ठेवत नाही. जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट लेबरवरती अट्रॅक्ट नाही होत. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एक कॉन्ट्रॅक्ट झाला आणि मी कॉन्ट्रॅक्ट मधनं जेव्हा त्याची अवधी खतम झाली तर मग माझ्यावर तो लागू नाही झाला. तर सुरुवातीला जवळपर्यंत आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे माहिती नव्हतं. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टच्या बाबतीमध्ये बरंचसं आहे ते 1948 पासून, पण आपल्याला त्यांनी इंडस्ट्री म्हणून गणलं आणि त्याच्यामधनं मग परमनन्सीचे बेनिफिट दिले लोकांना. तर हे जेव्हा आपल्याला समजलं तेव्हा आपण आता जे आपल्याकडचे मजूर असतात ते आपण सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लावतो, की अमुक तमुक आणि 25 इतर लोकांनी हे जे आपण काम डिफाईन करतो हे करण्यासाठी मी त्याला एवढे पैसे दिले. आता आपण त्याला मस्टरवरती म्हणजे रोजच्या त्याच्या सह्या नाही घेत, की ब क नी च्या नावाने आपण एक मास्टर उघडला आणि त्याच्यामध्ये रोजच्या सह्या होतात. म्हणून आपण मास्टर मेंटेन नाही करते. आणि म्हणून आता आपल्याकडे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट खालचे बरेच कमी होऊन गेले केसेस. जे चालू आहेत ते जुने आहे, पण ते जुन्यामध्ये सगळ्यांमध्ये काय झालं, आपण काम त्याला कमी करताना तोंडी आदेश दिला, त्याला 15 दिवसाचा वेजेस नाही दिले प्रत्येक कॉन्टिन्युअस सर्व्हिसचे. आणि तो जेव्हा गेला कोर्टात तेव्हा त्यांनी म्हटलं मी तर मागल्या 15 वर्षापासून काम करतोय, दरवर्षी माझा मास्टर भरला गेलाय, 240 दिवसांवर आहे, 330 दिवस आहे, 380 दिवस आहे, सॉरी 350 दिवस आहे, असं माझं रोज दरवर्षाचं आहे मास्टर, आणि मला यांनी कमी करताना कुणाला कळवलंही नाही. असं जेव्हा भंग झाले तेव्हा त्यांनी म्हटलं 20-20 वर्ष जर तुम्ही त्या माणसाला ठेवलं याचा अर्थ आहे की तुम्हाला त्या कामाची गरज होती, तुम्ही सालाबाद प्रमाणे करत होता आणि तुमच्याकडे नर्सरीमध्ये हे सगळं प्रोड्यूस होत होतं, इट इज अन इंडस्ट्री. तर ते म्हणून त्यांना परमनंट केलं. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी आपण मेजर ह्याच्यातले ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कव्हर करून घेतल्या. आपल्या प्लांटेशन वरती या गोष्टी जे आपण रेग्युलर प्लांटेशन करतो त्याच्यावरती या गोष्टी ऍप्लिकेबल नाहीये, पण आपल्याकडे ज्या बाकीच्या गोष्टी, अच्छा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंट करतं, उदाहरणार्थ जर ईजीएस मध्ये तो काम करत असेल किंवा तत्सम कोणतीही गोष्ट असेल ज्याच्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट अशी एम्प्लॉय ह्याच्यासाठी नाही करत आहे, कोणती गोष्ट बनवण्यासाठी त्याला एम्प्लॉयमेंट हवाय म्हणून आपण केली, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लिहावं लागतं की या माणसाने उदाहरणार्थ हे जे 240 दिवस काम केलंय, कॉन्टिन्युअस सर्व्हिस केली आहे, पण त्यांनी या 240 दिवसापैकी जवळपास 150 दिवस त्यांनी ईजीएसच्या याच्यावर काम केलंय, जिथे हा स्वतः काम मागायला आला होता, मी काही नव्हतो गेलो होतो त्याला काम द्यायला. अशा सर्व ठिकाणी त्याला त्या गोष्टीचा बेनिफिट नाही मिळत कॉन्टिन्युअस सर्व्हिसचा, जिथे त्यांनी ईजीएस विजीएस खाली काम केलं असेल. जो हा ऍक्ट आहे ह्याच्या मागे काही शेड्यूल आहे, ह्याचे रूल्स आहे, त्या रूल्स जे असतात त्याच्यामध्ये जास्त करून हा ऍक्ट कसा इम्प्लिमेंट केला जाईल, त्याच्यामध्ये काय फॉर्म्स वगैरे आहेत त्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतात. आणि ह्यांचा जर भंग झाला तर जनरली बाय अँड लार्ज ह्याच्या सगळ्यामध्ये जो आहे तो 1000 रुपयापर्यंतचा फाईन आहे आणि 1 महिन्याची कैद असं एक त्यांनी दिलेलं आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की आपण ज्याला अनफेअर लेबर प्रॅक्टिस म्हणतो, त्या अनफेअर लेबर प्रॅक्टिस ज्या आहेत त्या शेड्यूल मध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला तो
तुम्ही वाचाल तो ऍक्ट तेव्हा त्याच्या शेड्यूलला रेफर करा, त्यात बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत. त्याच्यामध्ये त्या जे कामगार आहेत त्यांच्याही वरती काही गोष्टी बंधनकारक आहे की त्यांनी हे नाही केल्या पाहिजे. उदाहरणार्थ जाणून बुजून कामाला कमी गतीने करणे, स्लो वर्क, हे त्यांनाही म्हटलं गेलं की असं तुम्ही नाही करू शकत. आणि आपल्यासाठी कसं म्हटलं गेलंय की हे सगळे कंपन्सेशन वगैरे देऊन एम्प्लॉयरसाठी हे सगळे कंपन्सेशन देऊन सगळ्या कंडिशन करून तुम्हाला करायचंय. तुम्ही कुणाला प्रिफरन्शियल ट्रीटमेंट नाही देणार की जर समजा अच्छा जे आपली कॉन्टिन्युअस सर्व्हिस असते त्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरून गेलो की त्या कॉन्टिन्युअस सर्व्हिसमध्ये त्या गोष्टी समाविष्ट होतील जे तो माणूस अनुपस्थित तर होता पण जे त्याच्या हातात नव्हतं. आता उदाहरणार्थ कोणती बाई कामाला आहे पण तिची मॅटर्निटी आली तर ती मॅटर्निटीसाठी जी लीव्ह घेते, जी त्या कामावर नाही येऊन पावली, ती गोष्ट त्याच्या कॉन्टिन्युअस सर्व्हिसमध्ये जरी ती कामावर अनुपस्थित असली तरी ती समाविष्ट असते. किंवा त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला, तो काही कारणामुळे कामावर येऊ शकला नाही, 240 दिवसापैकी 40 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. 200 दिवस त्यांनी काम केलं पण 200 दिवसानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला, 40 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. आता हे नाही म्हटलं जाणार की तो 40 दिवस ऍबसेंट होता, ते 40 दिवस त्याच्या कॉन्टिन्युअस सर्व्हिसमध्ये गणले जातील कारण त्याला यायचं होतं त्या सर्व्हिसवरती पण तो येऊ नाही शकला काही कारणामुळे, म्हणून ती गोष्ट त्याच्या कॉन्टिन्युअस सर्व्हिसमध्ये गणली जाते. आणि ह्या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट जनरली जे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बाय अँड लार्ज आपल्याकडचे जे केसेस असतात ते लेबर केसमध्ये जातात, लेबर कोर्टात. कारण आपल्याकडचा जो लेबर कोर्ट आहे त्याला जे स्टँडिंग ऑर्डर्स एम्प्लॉयरने इश्यू केलेले असतात टर्मिनेशन वगैरेचे, ते त्याला करण्याचं चॅलेंज करण्याचा जो ज्युरिस्डिक्शन आहे ते लेबर कोर्टात आहे आणि त्याचं अपील वगैरे जे आहेत ते सगळं इंडस्ट्रीयल कोर्टात जातं. फायनली इंडस्ट्रीयल कोर्ट आणि लेबर कोर्ट यांचं जे फायनल अपील आहे ते जातं आपल्या हायकोर्टात आणि सगळ्यात शेवटी सुप्रीम कोर्ट. आता मी जे तुम्हाला अजूनपर्यंतचा ऍक्ट सांगितला त्याला परत एकदा मी रिपीट करतो म्हणजे तुम्हाला तो ऍक्टही समजेल आणि उद्याला जर काही प्रश्न आला तर ते पण समजेल. प्रत्येक ऍक्ट जो बनतो त्याचा एक प्रिएम्बल असतो, तो जो प्रिएम्बल असतो ती त्याची आत्मा असते. तो ऍक्ट का बनला, तर जो इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट बनला त्याच्या प्रिएम्बल मध्ये लिहिलंय की जी औद्योगिक क्षेत्रात भांडणं होतात त्याला थांबवण्यासाठी, ज्याच्यामुळे प्रोडक्शन वरती काही विपरीत परिणाम होतो त्याला थांबवण्यासाठी आणि मजुरांचं शोषण कमी करण्यासाठी त्यांनी हा ऍक्ट केला. या ऍक्टच्या डेफिनेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे की इंडस्ट्रीची डेफिनेशन. इंडस्ट्रीची डेफिनेशन जी आहे ती ह्याच्यासाठी आहे कारण इंडस्ट्री काय आहे हे फक्त कोणती औद्योगिक गोष्ट आहे त्यालाच आपण इंडस्ट्री नाही म्हणत, त्याचे काही स्वरूप, काही बेसिक बाबी असल्या पाहिजे ज्याच्यामुळे आपण त्याला इंडस्ट्री म्हणतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी असली पाहिजे जी सालाबाद प्रमाणे चालते. दुसरं, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, कामगार आणि जो काम देणार आहे यांच्या दोघांमध्ये काहीतरी कोऑपरेशन असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी कमांड टाईपचं स्ट्रक्चर, ऑर्डर टाईपचं स्ट्रक्चर असलं पाहिजे की वरचा माणूस कमांड देतोय, खालचं काम करतोय. आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस झाल्या पाहिजे. जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्या माणसाच्या गरजा भागवण्यासाठी असल्या पाहिजे आणि जिथे तिन्ही गोष्टी लागू होतात तिथे त्याला इंडस्ट्री म्हणतात. आता ह्याचा अपवाद म्हणजे जसं वकील आणि त्याचा क्लायंट हा एक आहे, त्यानंतर दुसरा अपवाद आहे डॉक्टर आणि पेशंट. ह्याच्यामधनं काहीला गव्हर्नमेंटनी वगळलं आहे, ज्याच्यामध्ये आर्म्ड फोर्सेस आहे आणि पोलीस आहे, ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी आहे, जे आपले घरात काम करणारे लोक आहेत ते सगळे याच्या ज्युरिस्डिक्शन मधनं बाहेर काढले गेले, त्या परिधीतून बाहेर काढले गेले. काही गोष्टी जशा चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे, आता काही लोक आहेत जे दिव्यांगांसाठी काम करतात, आंधळ्यांसाठी काम करतात, अशा इन्स्टिट्यूशनला, कारण त्यांचं इंडस्ट्री नाही आहे ती, ते काही फायद्यासाठी काम नाही करत आहे. कुठे कॅपिटल इन्व्हेस्ट झाली असेल की नाही तरी देखील, कॅपिटल म्हणजे कुणीतरी पैसा लावला असेल तर ती गोष्ट पण ते विचारात घेतात की इंडस्ट्री आहे की नाही.
आणि कोणत्याही एखाद्या डिपार्टमेंटला आपण सरसकट नाही म्हणू शकत किंवा कोणत्याही गोष्टीला सरसकट नाही म्हणू शकत की ती इंडस्ट्री आहे. केस बाय केस बेसिसवरती ती एस्टॅब्लिश होते. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे वर्कमॅन. वर्कमॅन म्हणजे कोण? वर्कमॅन म्हणजे तो माणूस जो एखाद्या सुपरवायझरी किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये काम नाही करत. तो कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, टेक्निकल असू शकतो, नॉन टेक्निकल असू शकतो, ऑपरेशनल असू शकतो, तो अनस्किल्ड असू शकतो, स्किल्ड असू, तो कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो, पण त्यांनी मॅनेजरियल कॅपॅसिटी किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये नसावं, एज अ व्यवस्थापक नसावं. त्यानंतर त्याचे वेजेस म्हणजे काय? वेजेस म्हणजे त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही स्वरूपाने जे आर्थिक लाभ भेटतात, मग त्याचं ते ट्रॅव्हल, त्याचं जे कन्सेशन असो, ते त्याला घर भाडं मिळत असेल तर ते, त्याचं जे हे असेल, त्याला जर कोणी घर दिलं असेल तर त्या घराला किती भाडं मिळू शकतं, ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या ह्याच्यात येतात वेजेसमध्ये. त्यानंतर कॉन्टिन्युअस सर्व्हिस एक फार महत्वाचा विषय आहे. कॉन्टिन्युअस सर्व्हिस म्हणजे त्यांनी जर एका वर्षामध्ये 240 दिवसाहून जास्त काम केलं असेल, जमिनीच्या वरचे जे काम आहेत त्याची बाबी होऊन राहते, त्याची गोष्ट जवळ असेल तर 240 दिवस एका वर्षामध्ये, किंवा त्यांनी 6 महिन्यापर्यंत काम केलं असेल तर तीच बाब 120 दिवसापर्यंत जर त्यांनी काम केलं असेल तर. आणि जर खदाणीच्या बाबतीत 190 आणि 95 दिवस जर त्यांनी एका वर्षात किंवा 6 महिन्यात काम केलं असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्टिन्युअस सर्व्हिस आहे. लेबर कोर्ट जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आपले एम्प्लॉयरने इश्यू केलेले, त्यांच्या बाबतीत विवाद असेल तर लेबर कोर्ट बघतं. सर्व्हिस कंडिशन्स, उदाहरणार्थ म्हणजे त्याचे वर्किंग आवर्स असतील, त्याची रिटायरमेंटची एज असेल, त्याची सिनियरिटी असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या असतात त्या इंडस्ट्रियल कोर्ट बघतं. इंडस्ट्रियल कोर्ट जे आहे ते अपिलेट कोर्ट आहे लेबरचं. लेबर, इंडस्ट्रियल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं अपिलेट स्ट्रक्चर आहे त्याचं. जे आपल्याकडे रिट्रेंचमेंट आहेत ते एक सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट एक आहे. त्या रिट्रेंचमेंट करताना काही त्यांनी कंडिशन्स दिल्या आहेत, त्या जेव्हा तुम्ही 25 FF वगैरे वाचाल तेव्हा तुम्हाला त्या ऍक्ट मध्ये भेटतील. पण मुळात ते 1 महिन्याची त्याला नोटीस द्यायची किंवा 1 महिन्याचा त्याला पगार द्यायचा, कारण त्याचा रोजगार आपण कमी करतोय. 2, त्याला प्रत्येक वर्षामध्ये जी कॉन्टिन्युअस सर्व्हिस झाली असेल, ज्या वर्षात त्यांनी कॉन्टिन्युअस सर्व्हिस किमान जसं मी सांगितलं 240 दिवसाचं झालं असेल किंवा, तर त्याला प्रत्येक अशा वर्षासाठी ज्याच्यामध्ये त्यांनी कॉन्टिन्युअस सर्व्हिस दिली 15 दिवसाचा त्याला वेजेस देणे भाग आहे. आणि तिसरं म्हणजे जो स्थानिक अथॉरिटी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली असेल तिला आधीपासून लेखीमध्ये कळवणे की आम्ही या माणसाला या लोकांना आम्ही कमी करतोय. जे आपल्याकडचे लेबर कोर्ट्स आहे, इंडस्ट्रियल कोर्ट आहे, त्यांनी जर निवाडा दिला त्या तारखेपासून तो लागू होतो. आणि जर तुम्ही अपील केली असेल तर त्या अपीलमध्ये जवळपर्यंत निर्णय फायनली नाही होत तवरपर्यंत त्याला जे वेजेस त्यांनी लेबर कोर्टाने दिले होते ते सर्व त्या कालावधीसाठी त्याला देणे भाग असतं. जिथे आपण हे रिट्रेंचमेंट वगैरे बोललो, पण ते कुठे लागू नाही होत? ज्या कंडिशन 50हून कमी लोक कामं करत असतील तिथे. जे शेड्यूल आहे अनफेअर लेबर प्रॅक्टिस आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामुळे डिस्प्यूट ऍक्टचा उद्भव होतो किंवा तो त्याच्या परिधीमध्ये तो इश्यू येतो, तो दिलेला आहे शेड्यूल मध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिसच्या, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे. कोणकोणत्या गोष्टी झाल्या तर त्या आपण हे म्हणू की इंडस्ट्रियल डिस्प्यूट झाला. जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट आहे तो 3 प्रकारचा असू शकतो. एक एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयरच्या मधला, जर पार्टनर वाटनर असतील त्या फर्मचे, इंडस्ट्रीचे, तर त्यांच्या आपसातलं जे भांडण आहेत ते, किंवा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या मधलं, किंवा एम्प्लॉई आणि एम्प्लॉईच्या मधलं 2 गट असतील त्यांच्यामध्ये आपसात भांडण होते. ते सर्व डिस्प्यूट्स ज्याच्यामुळे कंपनीच्या
इंडस्ट्रीच्या हेल्थवरती किंवा त्याच्या कार्यप्रणालीवर किंवा त्याच्या कार्यात्मकतेवरती प्रभाव पडतो आणि ज्याच्यामुळे प्रोडक्शन विपरीतरित्या बाधित होतं. अशा सर्व गोष्टी इंडस्ट्रीयल डिस्प्यूट मध्ये येतात. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे कोणती अथॉरिटी आपण ज्याला म्हणू, तर जिथे स्टेट गव्हर्नमेंटशी रिलेटेड इश्यूज असतील, कंपनीज असतील, इंडस्ट्रीज असतील, तिथे तिथे त्या स्टेट गव्हर्नमेंट, आणि जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत गोष्टी असतील, जिथे त्यांची इंडस्ट्री असेल तिथे. एकदा काही जागी असं पण होतं की एक कंपनी फक्त एका स्टेटमध्ये नाही आहे, तर ती बऱ्याचशा स्टेट्समध्ये असते. तर त्या स्टेट्समध्ये जिथे जिथे ती असते त्यांच्यासाठी प्रत्येक स्टेटमध्ये भांडण नाही करू शकत, कारण कंडिशन सेम आहे. तर तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट एखादा नॅशनल ट्रिब्युनल पण बनवते. कारण एखादी कंपनी असेल, उदाहरणार्थ बजाज आहे किंवा सॅमसंग आहे किंवा असली मोठी कंपनी असेल जिचे ठिकठिकाणी प्लांट्स असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी नियम सेम आहे, पण प्रत्येक वर्कर प्रत्येक जागी जाऊन वेगवेगळ्या स्टेटमध्ये एकच गोष्टीसाठी खटला नाही भरू शकत. तर अशा ठिकाणी ते नॅशनल ट्रिब्युनल म्हणून एक ते ट्रिब्युनल पण गठन करू शकते त्याचा. आता मी सगळ्या मेजर बाबी याच्यातल्या कव्हर केल्या आहे. जेव्हा उद्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट वाचाल तेव्हा तुम्हाला जेव्हा ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता नीट क्लिअर समजतील. आय होप की मी जे काही सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. आणि जेव्हा तुम्ही उद्याला ते केसेस वाचाल तेव्हा जे लेबर कोर्टाने डिसाईड केले असतील किंवा ह्यानी, तेव्हा तुम्हाला ह्या ज्या मी बाबी सांगितल्या त्या सगळ्या आणि चांगल्या समजतील. आय होप की मी जे काही सांगितलं तुम्हाला सगळ्यांना समजलं. ऑफिसर्स जे प्रेझेंट रिॲक्शन्स द्या आपल्या किंवा प्रश्न विचारा सर. असा एक क्वेश्चन होता. हॅलो. सर, की काही केसेसमध्ये कोर्टाकडनं लेबर कोर्ट किंवा इंडस्ट्रियल कोर्ट मार्फत स्टेटस को दिला जातो. ज्या वेळेला आपण त्यांना कामावरनं काढणार असतो त्यावेळेला ते कोर्टात जाऊन स्टेटस को घेऊन येतात आणि त्यानंतर आपण त्यांना कंटिन्यू कामावरती ठेवतो. मग त्या अशा केसमध्ये जर 240 दिवसापेक्षा जास्त कोर्टाच्या ऑर्डरमुळे त्यांचे दिवस भरत असतील तर ते ग्राह्य धरतात का? नाही, सी जनरली कोर्ट जेव्हा हे स्टेटस को वगैरे देतं हा इंटरिम मेजर्स असतो, ठीक आहे. तर ते जेव्हा फायनली त्या इश्यूला डिसाईड करतील तेव्हा ते त्यांनी आपलं काहीतरी एक भरलेलं असतं ना, आपला एक रिप्लाय किंवा त्याचा एक प्लेंट असतो की माझं हे म्हणणं आहे की ते जे मी जे प्लेंट भरलाय किंवा हे भरलाय त्याच्यामध्ये तो म्हणतो ना मी या वर्षामध्ये इतकं काम केलं. तर तो ऑलरेडी जेव्हा कॉन्टिन्युअस सर्व्हिस करून आलेला असतो तेव्हा त्याचा परमनन्सीचा ऑलरेडी क्लेम असतो. तर त्याच्यामध्ये अनेक भर पडली काय आणि कमी भर पडली काय काही फरक नाही पडत. तो जातोच तेव्हा त्या कोर्टामध्ये जेव्हा त्याची ऑलरेडी कॉन्टिन्युअस सर्व्हिस 2-3 वर्षाची होऊन चुकली असते. म्हणून तुम्ही आणखी दिवस ठेवून त्याचं काही कॉन्टिन्युअस सर्व्हिस पुढे वाढून राहिली त्यातला काही भाग नाही आहे. आणि तो स्टेटस को जो आहे त्याच्यामुळे काही त्याच्या कॉन्टिन्युएशनवर किंवा रिइन्स्टेटमेंटवर किंवा पास्ट वेजेसवर काही फरक नाही पडत. सर नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, ते एक असा विषय होता म्हणजे की आपण जे प्लांटेशन वरती मजूर जे ठेवतो ते तर आपल्याला वर्षभरासाठी आवश्यकता असते. म्हणजे त्याचं एस्टिमेट आपण वर्षभरासाठी करतो. तर आपण त्यांचं 11 महिन्याचं अग्रीमेंट वगैरे करून त्याच्यावर ठेवू शकतो का त्यांना? आणि त्यांना एक दिवसाचा ब्रेक देऊन पुन्हा कंटिन्यू करू शकतो का? ते सगळे अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस आहे. या सगळ्या ज्या आहे ना या सगळ्या अनफेअर लेबर प्रॅक्टिस आहे की तुम्ही त्याच माणसाला ठेवताय पण तुम्ही त्याला अदलून बदलून ठेवताय या त्याला काही काळ अननेसेसरी आर्टिफिशियल गॅप देताय. या सगळ्या गोष्टी त्या अनफेअर लेबर प्रॅक्टिस मध्ये दिलेल्या आहे. द बेस्ट वे टू डील विथ इज की नानू आणि 25 इतर या लोकांनी 125 क्युबिक मीटर खोदण्याचं काम केलं. दिस इज सॉर्ट ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट विच कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय डिफाईन करताय तुम्ही की हे आणि इतर लोक यांनी लोकांनी माझ्याकडे या कामापुरतं काम केलं. त्याच्यामध्ये दिवसाचा उल्लेख नाहीये. मी संरक्षणाचा बोलतोय सर, संरक्षणा संदर्भात. संरक्षणाचं पण तेच आहे. तुम्हाला 240 दिवसाहून जास्तीचे नाही भरून द्यायचे. आणि आजच्या तारखेला तुम्ही काय करतात ते पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. बट यू हॅव टू टेक केअर की सेम सिग्नेचर वगैरे असल्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे.
नाही तर तुम्ही नाव बदललंय, सिग्नेचर सेम आहे, मग उद्याला ते अनफेअर लेबर प्रॅक्टिस मध्येच येतं ना, की तुम्ही जाणबुजून या माणसाला ते काम नाही दिलं, म्हणजे त्याची आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न केला. सो 240 दिवस इज द अपर लिमिट एका वर्षात. आणि एकही वर्ष जर त्यांनी 240 दिवस काम केलं तर तो परमनन्सीसाठी एंटायटलमेंट होऊन जातं त्याचं. आजच्या केसेसमध्ये असंच आहे. एकही वर्ष जर त्यांनी केलं, हालांकी कोर्ट काही खूप स्ट्रिक्ट नाही होत की एकच वर्ष 240 दिवस काम केलं, पण त्याचा क्लेम बनतो. पण जर सतत त्यांनी 5-6 वर्ष आणि 10 वर्ष काम केलं तर मग तो क्लेम फारच मजबूत होऊन जातो ना. बरोबर. मस्टर नाही भरायचा कधी. आपण आता सध्या 25-35 वरती कामं करतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करतोय. बरोबर. त्याच्यामध्ये आपण हे नाही म्हणत की त्यांनी इतके दिवस तितके दिवस रोजचं हजेरी लावून काम केलं. आपण त्याला एक काम देतो, तेवढं काम त्यांनी केलं म्हणून आपण एवढं पेमेंट करतो असं म्हणतो त्यात. ओके सर. थँक्यू सर. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू वानखेडेजी. बाय. सर सर, एक क्वेश्चन प्रश्न आहेत सर अजून. ओके ओके. सर नमस्कार. सर एक नमस्कार. क्वेश्चन आहे की हा. आपण टेम्पररी वॉचमॅन लावतो प्लांटेशन्स मध्ये. सो आपली अशी डेफिनेशन आहे की तो 240 डेज पेक्षा जास्त नाही त्यांनी काम केलं पाहिजे. तर मग टेम्पररी असतं, त्यामुळे या केसमध्ये कंपल्सरी मस्टर भरणं गरजेचं आहे का? तुम्ही मास्टर नाहीच भरत ना, तुम्ही तर त्याला मी जसं सांगितलं की तुम्ही 25 किंवा 35 वरती हे म्हणता की त्यांनी या संरक्षणाचं काम इतक्या दिवस 1 महिन्यासाठी त्यांनी याचं संरक्षणाचं काम केलं. तुम्ही रोजच्या त्याच्या सह्या नाही घेत. हो सर. इट इज सॉर्ट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट तुम्ही करताना काय म्हणता की तू हे काम करून दे, इतक्या दिवसात करून दे, तर मी तुला एवढे पैसे देतो. दिस इज कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा तो येतो आणि कामाची काही डेफिनेशन नाही आहे, पण तो रोज सह्या करतोय, हो ते मास्टर आहे. ओके. आणि कधीही तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय, कधीही लूजली आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये वेतन किंवा म्हणत जाऊ. वेतन किंवा सॅलरी फक्त परमनंट पोस्ट साठी असते. नेहमी वेजेस म्हणायचं. आपण काय म्हणतो, त्यांना पगार नाही झाला, सॅलरी नाही झाली. आणि बऱ्याचदा कोर्टच्या रिप्लाय मध्ये देखील ते येतात. असं कधी नाही लिहू, फक्त वेजेस लिहायचं. ओके सर, थँक्यू सर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे लोक बऱ्याचदा नाही समजून पावत. ते कोर्ट केसाचा निकाल निघतो तर बऱ्याचदा ते जज म्हणतात ह्याला रिइन्स्टेट करा. रिइन्स्टेट करण्याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही त्याला परमनंट करा. ते काय म्हणतायत की तुम्ही ह्याला कमी केलं ना, कमी तुम्ही चुकीने केलंय, आता तुम्ही ह्याला परत कामावर घ्या. परत कामावर घ्या म्हणजे तू अगोदर जर नर्सरीमध्ये डेली वेजेसवर काम करत होता, ज्याप्रमाणे करत होता त्याचप्रमाणे घ्या. परमनंट इज डिफरंट. परमनन्सीचा ऑर्डर ते जनरली तेव्हा देतात जेव्हा त्यांना असं वाटतं की अरे यांनी तर 15-20 वर्ष काम केलंय आणि सालाबाद प्रमाणे केलंय, दरवर्षीने 240 दिवस काम केलंय आणि तिथेच एक दुसराही काम करतोय परमनंट माणूस आणि तुमचा वनमजूर, त्याला तर तुम्ही सगळे बेनिफिट देऊन राहिलाय, ह्याला तुम्ही 15-20 वर्ष असंच चालवलंय. तर दिस इज अनफेअर लेबर प्रॅक्टिस. की तुम्हाला काम हवंय सालाबाद प्रमाणे करताय, एक परमनंट स्वरूपाचं काम आहे, पण तुम्ही त्याला परमनंट नाही करत. ठीक आहे. ओके. हाँ सर, thank you sir. Thank you very much for sharing your knowledge with all the officers. Officers करता एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. प्रोग्राम मध्ये आपण दुपारी जे आहे 4 ते 6 हा IPC चं दाखवलंय, परंतु इट विल बी इन कंटिन्युएशन ऑफ CRPC चं जे चालू होतं आपलं 2 पिरियड झाले होते तेच कंटिन्यू होतील. ऑफकोर्स IPC विल बी ऑल्सो मतलब त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे तो कव्हर होईल आणि IPC मग वेगळ्याने आपण घेऊ. सर थँक्यू सर. थँक्यू. आज जवळजवळ 50 ते 60 लोक सतत अटेंड केलंय. निश्चितच याचा फायदा सगळ्या ऑफिसर्सना होईल. थँक्यू सर. थँक्यू. बाय. दुपारी 4 वाजता जॉईन कराल सगळे.